आता मी प्रयत्न करेन की डेली मोठा ब्लॉग टाकायचा, जेणेकरून तो थोडासा वाढला पाहिजे. म्हणजे माझ्या घरामध्ये मी काय करते, माझी मुलं कधी येतात, काय येतात, ते सुद्धा मी टाकते तुम्हाला. ठीक आहे. आता मी संध्याकाळची तयारी करते जेवणाची. चिकन सर्व करते. तर आता हैदराबादी चिकन ट्राय करते कसं बनवायचं, तुम्हाला रेसिपी दाखवते. नाश्ता आणलाय मिस्टरांनी आणि चहा बनवलाय. चौघांचा चहा. या तुम्ही पण या चहा नाश्ता. इकडे या. हे हैदराबादी चिकनसाठी मी मसाले काढते. जसं हा पुदिना, कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आणि आपल्याला तिखट हवे तेवढं तिखट घ्यायचं. 4 मिरच्या, 4 ते 5, काजू आणि बदाम, अद्रक लसूण आणि हा कांदा आणि नंतर दही. हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. नको ऑलरेडी त्यात ते टाकते, त्याचं घेऊ नको. हा मसाला ग्राइंड करायचा आहे. हा ग्राइंड करून झालेला आहे. तर हे आपण ह्याच्यामध्ये डायरेक्टली मिक्स करायचं. बस थोडीशी हळद घालायची याच्यामध्ये. चिकन त्याच्यामध्ये लिंबू टाकायचा आहे गाईस. बघा थोडासा, अर्धा लिंबू टाकायचा आहे पिळून. काढतोय मसाले भाज्या गाईस. तर काढतोय मी. इथं आहे गाईस मसाले. ठीक आहे मम्मा. अजून बस चालू केलं. सांग काय. सगळ्यांची नावं नाही माहिती मला, फक्त बघ मसाले टाकते. तर काय बघा हे सर्व मसाले टाकायचे आहेत. केश पत्ता वगैरे तर गाईस हे केश पत्ते वगैरे सगळे मसाले गाईस बघून घ्या. ही इलायची गाईस, छोटी इलायची. तर काय हे काय नाही, हे पण हे काय नाही ना. इलायची ही छोटी इलायची आहे. हे गाईस हे सर्व टाकायचे. आता तुम्ही ते बॉईल करा, तेल गरम करा तेल. आणि काय टाकलं म्हणून जिरा. तेल आपण राईचं तेल टाकणार आहोत. तुम्हाला कोणतं तेल टाकू शकता. राईचं तेल टाकते मम्मी चवीनुसार. आणि सगळे तेच टाकून द्यायचे. मसाले सोडायचे. आणि सगळ्याचं मिक्स करायचं. चवीनुसार मीठ गाईस. जास्त दाखवू नका, जास्त कमी दाखवू नका, मीडियम टाका. तर आता हे आपलं गरम थोड्या थोड्या वेळ चालवायचं. आणि थोडे मसाले परत टाकायचे. ऐकायचं दाखवतोय.
धने पावडर. धने पावडर. धनिया पावडर 2 धनिया स्वाद असणार धनिया पावडर. जरा परत हलवायचं गाईस. ठेवून द्यायचं 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून टाकायचं. आता परत आम्ही 15-20 मिनिटांनी तुम्हाला भेटतो. हा तुम्हाला दाखवून टाकायचं बघा. गाईस ग्रीन